हॅलो, धन्यवाद. गणेश चव्हाण राका. दरम्यान या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना सचिन चौगुले स्पोर्ट्स विरुद्ध श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स. पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये शिवदत्त स्पोर्ट्स संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. सुरेख चेंडू. अवांतर चेंडू. वाईटच्या स्वरूपात 2 धावा मिळतात या चेंडूवर. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या येते 3. पुन्हा सुरेख चेंडू. तितका सुंदर फटका. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा सारंग याच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. संघाची धावसंख्या होती ती 7. एक युवा खेळाडू आहे सारंग कांबळे. आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय. नाहीतर तितकाच सुंदर चेंडू. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या होते 9. चालू असलेलं पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना. प्रथम फलंदाजी करतोय तो श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स. तर क्षेत्ररक्षण करत असलेला संघ आहे सचिन चौगुले स्पोर्ट्स. सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची कोणतीही संधी नाही. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार. 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती 13. सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सारंग. यावेळी सुरेख चेंडू. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिला धक्का बसतोय श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाला. सारंग याच्या स्वरूपात. जेलबाजून परततोय. 5 चेंडू मध्ये 11 धावा करून परततोय सारंग. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सचिन. संदीप पाटील सलग 3 बळीसाठी 500 रुपये आणि सलग 3 षटकासाठी 500 रुपये. तर चालू सामन्यामध्ये सलग 3 षटकार किंवा सलग 3 बळी घेतले तर सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले. सलग 3 षटकार व सलग 3 बळी कोण घेतील या सामन्यामध्ये तर त्यांना पारितोषिक आहे. अखेरचा चेंडू. पुन्हा सुरेख चेंडू. ब्लॉकल पद्धतीचा. एका धावेवर समाधान मानावं लागते. तत्पूर्वी षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 1 बाद 14. तर या स्पर्धेसाठी आम्हाला
बहुमोल असं सहकार्य लाभले होते संतोष गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांचं मैदानामध्ये आगमन होते. स्पर्धा कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. सुवर्ण गावस्कर स्पोर्ट्स संघाचे अष्टपैलू खेळाडू ज्यांनी हे मैदान गाजवलेलं आहे. तर वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलाय मेडल कॉलेजच्या बाजूने. हा, इतकं सगळं उचलतो सोडलं. ते काय? सुरेख चेंडू नीट शाळेत समजत नाही. सचिन याला सुंदर चेंडू टाकतोय अकबर. नीट शाळेत समजत नाही सचिन याला. बॉल ठेवा नंतर बॉल गेली तुमच्या पायाखाली ठेवा की नाही नाही जाऊ दे टायमिंग मुलांना आल्याचं मागला जेवण एवढी होती काल पण सांगितलं जेवण मात्र होते जेवण दिलं नवीन त्यात एक पाठ पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्याच पद्धतीचा हलकाचा खेळून करतोय. थर्डमॅनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विशाल कुपेकर एका धावेवर समाधान मानावं लागते. स्ट्राईकवर आला ओमकार खामकर. सलामीचा फलंदाज आहे. स्वतः कर्णधार आहे. पाहूया आपल्या संघाला किती धावा जमा करून देतोय व विरुद्ध संघ सचिन चवळे स्पोर्ट्स संघाला किती धावांचे उद्दिष्ट देतोय ते. पुन्हा एकदा अकबर सामना करेल. ओमकार खेळ पूर्ण देतात जेवण त्यात सुरेख चेंडू नीट साहेब समजत नाही. ओमकार याला पुन्हा एकदा सुरेख चेंडू रिव्हर्स पद्धतीचा फटका मारला होता. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं काम पूर्ण करतोय स्वतः यष्टीरक्षक अनिकेत माने. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अकबर. पाणी देऊ का पाणी दुसरा कॅन पलटी मारला पाहिजे अजून दोन कॅन फायनल एक आणि दुसरा गार पाणी ठेवतो चालू दुसरी इनिंग चालू झाली की नाही आम्ही कॅरेंट मोकळायचो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जोरका सेट करायचा होता. एका धावेवर समाधान मानावं लागते. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 16 एक बाद 16 अशी धाव संख्या आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची. पारखेनं बोलवा सुरेख चेंडू तितका सुंदर बर का. चेंडू हवेत आहे. चेंडू घाल क्षेत्ररक्षक गोटू माने झेलबाद होतोय. दुसरा धक्का बसतोय श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाला. सचिन याच्या स्वरूपात 16 श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 16. सामना 5 षटकांचा आहे. स्क्रीनवर 5 केली. मुन्ना शेख आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश पाटील यांची गाडी घ्यायची आहे.
सामना त्वरित चालू करायचा आहे. यानंतर एक अंतिम सामना आहे. अंतिम सामना घ्यायला लागला संघासाठी. हॅलो, संघासाठी दुसरे तर वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला मार्केट यांच्या बाजूने विशाल कुपेकर. ट्रॉफी घेऊन की ट्रॉफी घेऊन की स्ट्राईक वर आहे ट्रॉफी कर्णधार ओमकार. गोलंदाजी मार्कवर विशाल कुपेकर. संघासाठी तिसऱ्या तर वैयक्तिक पहिले षटक घेऊन दरम्यान सामन्याला सुरुवात. 2 सेमीफायनल 1 नंबर 2 नंबर. दोन सीम फायनल फायनल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. या अवांतर धावेने संघाची धाव संख्या होती ती 2 बाद. सुमित नाव त्या धन्याच्या कंट घालून घेतो तू रेडिओ मध्ये येतो टाकतो शेक टाकतो. संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 18. बोला की चालू आहे तरी 6:15 वाजतील की फायनल चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे त्यापुढे पाऊन तासच फायनलच की ते लगेच संपवाय आपलं उजेड 6:15 पर्यंत संपल. मी कॉल करू तुम्हाला एक इव्हिनिंग झाल्यानंतर. हा हो सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. चेंडू हवेत आहे 1-2 ओव्हर राहिले 3 ओव्हर राहिले आणि चेंडू जातो एक टप्पा सीमा पार. 4 धावा. या 4 धावेने संघाची धाव संख्येत भर होते. संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 22. आणि नंदू खुश. फोन काय आला ना मला काय WWE फायटिंग दिसते येते ती वाटत युट्यूब लावलायचा काय लावलायचा लय आता ती उडते प्रत्येक वर काहीतरी आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. व्यवस्थित पद्धतीचा छोटू संगपाळ यांच्या बॅट मधून निघालेला हा रिव्हर्स पद्धतीचा षटकार. या 6 धावेने संघात धाव संख्येत झपाट्याने वाढ. संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 28. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाची. छोटू संगपाळ थोडस क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय कर्णधार अनिकेत माने. आयकॉन खेळाय पुन्हा सुरेख चेंडू सन्मानपूर्वक थळम्यांच्या ठिकाणी खेळून काढतोय क्षेत्ररक्षक पवन पाडळकर. 29 अशी धाव संख्या आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता नकार देतोय ओमकार खामकर. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची कोणतीही संधी नाही. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार. 4 धावा. या 4 धावेने संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 33. चालू असलेलं तिसरे षटक. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू. यापूर्वी झालेल्या सेमीफायनल सामन्यामधील विजय प्राप्त केला तो शिवदत्त स्पोर्ट्स.
तर चालू असलेला हा स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना फलंदाजी करत असलेला संघ आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघ, तर क्षेत्ररक्षण करत असलेला संघ आहे सचिन चौगुले स्पोर्ट्स. मर्यादित 6 षटकांमध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी चालू आहे. श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघ धाव संख्येची 2 बाद 33. निखिल विरंजे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निखिल विरंजे पाणी आहे का अजून त्यात यावरा म्हणावं. सामना जितका लवकर चालू करता येईल तेवढा करा. यानंतर अंतिम सामना आहे. पंच आपण सुद्धा या ठिकाणी खेळाडूंना वेळेचं महत्व सांगायचं आहे. यानंतर अंतिम सामना आहे. बॅडलाईटचा अपील चालणार नाही. वर बसती काय भाऊ 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 वाटणे भाऊ 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 वाटणे आहे. हे माझा काय धरलेला दाखव ना सर. एक चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मागे क्षेत्ररक्षक बंडा. षटक संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघ धाव संख्या 2 बाद 34. सामना 6 षटकांचा आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 बाद 34 अशी धाव संख्या आहे. जरा सामना त्वरित चालू करा. यानंतर अंतिम सामना आहे. आपल्यातीलच एक विजेता संघ अंतिम सामना खेळणार आहे याची नोंद घ्या. हॉट चालू आहे प्रत्येक
15 धावा करून परततोय ओमकार. तर ओमकाराची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अमर. हा चालते. सामना त्वरित चालू करायचा आहे. अमर आपण जरा लवकर व्हा, यानंतर आणखीन एक अंतिम सामना आहे. पंच आपण जरा सूचना करा, यानंतर आणखीन एक अंतिम सामना आहे. भवानी भवानी सुरेख चेंडू फुलटॉस पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रतीक. ज्यांनी या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचं हे दिलं, काय दिलं, मॅन ऑफ सिरीज दिलं, त्यांचं स्वागत आहे सर्व म्हणून संपादकांचं स्वागत मी सांगतो. आणि ज्यांनी सन्मान चिन्ह दिले या स्पर्धेला संतोष गायकवाड. युट्यूबचं सहकार्य लागलं विशाल कुपेकर नाव टाकलं. बॉल दिला आम्ही कॉम्प्लेट सगळं घेतलं, आम्ही पाठवून दिले बॉल. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक प्रतीक. यावेळी मात्र कोणत्याही पद्धतीची चूक करत नाही प्रतीक पाटील. मागच्या चेंडूवर देखील झेलबाद झाला असता अमर. झेलबादून परततोय अमर. चौथा धक्का बसतोय श्रीकांत स्पोर्ट्स संघाला. 4-5-46 अशी धावसंख्या आहे. चालू असलेले चौथे षटक, चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप ही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तर अमर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज वैभव. नवीन फलंदाज वैभव. अखेरचा चेंडू आहे. वैभव कांबळे. सुरेख चेंडू रिव्हर्स पद्धतीचा फटका मारायचा होता. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची धाव संख्या 4-46. सामना 6 षटकांचा आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. चालू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना फलंदाजी करत असलेला संघ आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स, तर क्षेत्ररक्षण करत असलेला संघ आहे सचिन चौगुले स्पोर्ट्स. तर यापूर्वी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आहे शिवदत्त स्पोर्ट्स. निखिल कुठं आहे इथे? निखिल येते तरी चहा नाही. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी बक्षिसासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केले ते मनोज संगपाळ यांनी या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक आकर्षक असे बक्षीस दिले. हे आकर्षक बक्षीस आहे ते म्हणजे पाण्यासाठी ॲक्वागार्ड. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह दिलेले संतोष गायकवाड साहेब
यांचं देखील स्पर्धा कमिटीच्या वतीने खूप खूप आभार. संघासाठी 5वं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलाय मार्केट यांच्या बाजूने स्वतः कर्णधार प्रतीक पाटील. सुरेख चेंडू बॅटची हलकीशी कड घेऊन गेलेला थडम्यांच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पवन पाडळकर एका धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 47. 4 बाद 47. सुरेख चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मागे क्षेत्ररक्षक अमन. सुरेख असे क्षेत्ररक्षक अमन याचं पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. माग ठेवायचं माग त्या पाहिजे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू रिव्हर्स पेपरचा पटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक विशाल झेल सुटतोय. एक मोठा असं जीवदान मिळते छोटू संगपाळ याला. तत्पूर्वी एका धावेवर समाधान मानावं लागते. 4 बाद 49 धाव संख्या आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जोरकस हिट करायचा होता वैभव याला नीट सगळा बॅटवर येत नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक अकबर पण क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धाव संख्या होती ती 53. श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाचे अर्धशतक फलकावर. सामना 6 षटकांचा आहे. चालू असलेले हे 5वं षटक. 5व्या षटकातील अखेरचा चेंडू प्रत्येकाचा सामना करेल वैभव. सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मागे स्वतः गोलंदाज. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची धाव संख्या येते 4 गड्यांच्या मोबदल्यात 54. या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमोल असं सहकार्य केले ते संतोष गायकवाड तसेच मनोज संगपाळ अभिजित मगदूम संदीप पाटील श्रीकांत चव्हाण अनिरुद्ध पाटील ॲडव्होकेट सागर शिंदे सचिन चौगुले अभि महाराज मनोज वेटाळे यांच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने शतशः आभार. तसेच या स्पर्धेमध्ये चषकसाठी ज्यांनी आम्हाला बहुमोल असं सहकार्य केले ते मान्य कृष्णात पिंगळे अण्णा. सन्मान चिन्ह मान्य संतोष गायकवाड. तसेच ही स्पर्धा प्रथमच युट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहत आहात त्याचे सर्व ओमकार पाटील यांचे देखील स्पर्धा कमिटीच्या वतीने शतशः आभार मानतो. हे युट्यूब लाईव्ह आपण पाहत आहात ओमकार पाटील यांच्या माध्यमातून ज्यांना या ठिकाणी आपल्याला सहकार्य केले ते मान्य विशाल कोपेकर व इंद्रजित बावडेकर. संघासाठी अखेरचे षटक घेऊन आलाय मेडिकल कॉलेजच्या बाजूने अकबर. सामना करे वैभव. सुरेख चेंडू तितकाच सुंदर फटका वैभव याच्या बॅट मधून निघालेला षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 60.
या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यापूर्वी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आहे तो शिवदत्त स्पोर्ट्स. फुलटॉस स्पर्धेचा चेंडू नेट सगळा बॅटवर येत नाही. क्षेत्ररक्षक पावन पाडळकर एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 4 बाद 61. चालू असलेला अखेरचे षटक, अखेरच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण. स्ट्राईकवर आहे छोटो संकपाळ. सुरेख चेंडू, तितका सुंदर फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमेरेषे पलीकडे. 6 धावा. उत्तुंग असा षटकार खेचतोय छोटू संकपाळ, ज्याला बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे. निखिल बिरेंजे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. एक महागडे षटक म्हणावं लागेल अकबर याच. 3 चेंडू मध्ये 2 षटकार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, नेट सगळा बॅटवर येत नाही. छोटू याच्या तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन मानावं लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. 4 बाद 69 अशी धाव संख्या आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स संघाची. नाही तर थांबला पुन्हा एकदा सुरेख चेंडू, जोरकस हिट करायला होता आणि सगळा बॅटवर येत नाही. छोटू याच्या तत्पूर्वी अखेरचा चेंडू अकबर याचा. बरं झालं की नाही बाहेर गेला असते आवराही जायला मिळालं. रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
मर्यादित 6 षटकामध्ये 4 बाद 69 अशी धाव संख्या केली व 70 धावांचे उद्दिष्ट ठेवले ते सचिन चौले स्पोर्ट्स संघासमोर. पाहूया या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय का तो सचिन चौले स्पोर्ट्स संघ. हे आव्हान पेलण्यासाठी सलामी जोडे मैदानात. स्वतः कर्णधार प्रतीक पाटील एक डावखुरा फलंदाज आहे ज्याने अनेक मैदान गाजवलेले आहेत. हे शेवटपर्यंत तू सोडायचं नाही बघ. ते फायनलला या 2 बॉल 4 बॉल आहेत त्यातलं ते द्यायचं चॉईसला. लक्षात ठेव. हे बघ हे ट्रॉफी हे अजिबात सोडायची नाही. हे 3 ट्रॉफी कोणाला तुला सांगतो तेवढं कर. हे बॉलर सामन्याला सुरुवात. करतो संघासाठी पहिलं षटक घेऊन मार्केटिंगच्या बाजूने ओमकार खामकर. सामन्याला सुरुवात. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. कव्हरच्या ठिकाणी थोडस खराब असं क्षेत्ररक्षण चरण याच्याकडून. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश येते. या 2 धावेने खातं खोलतोय संघाचं आपलं गोटू माने. छत्तीस चेंडू मध्ये 70 धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरलेला संघ आहे सचिन चौले स्पोर्ट्स. यापूर्वी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आहे शिवदत्त स्पोर्ट्स. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. ओमकार त्याचा सामना करेल गोटू. सुरेख चेंडू बॅटची हलकीशी कडून गेलेला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षण करतोय सतीश गायकवाड. धोनी स्ट्राईकवर आलाय स्वतः कर्णधार डावखुरा फलंदाज प्रतीक पाटील. जाईल तिथं मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेत आहे प्रतीक पाटील. आता मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून देते का पाहायचा आहे. सामना जरा त्वरित चालू करायचा आहे. आपल्यातील विजेता संघ अंतिम सामना खेळणार आहे याची नोंद घ्या. पंच आपण वारंवार सूचना द्यायच्या आहेत. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. सुंदर असा कव्हर ड्राइव्ह पद्धतीचा फटका मारतोय प्रतीक पाटील. प्रत्येकाच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 7. कर्णधार ओमकार खामकर याला विरुद्ध कर्णधार प्रतीक पाटील चौकार घेतोय. आता आणि काय सांगू आता. सुरेख चेंडू रिव्हर्स पद्धतीचा फटका मारत होता. धावचीत बाद झाला असता प्रतीक पाटील. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते तिथं. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 8. चाळीस मिनिटांमध्ये ही इनिंग संपवायची आहे.
सुरेख चेंडू निर्धापतीचा कोणती धाव नाही. पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची कोणतीही संधी नाही. चेंडू जातोय एक टप्पा सीमा पार 4 धावा. या 4 धावेने संघात धाव संख्येत भर होते. संघात धाव संख्या येते 12. बाईजा एक बघा 2-1-4-0-0 हॅलो 22-4 हॅलो आता नको तेल काढून ठेवा. विजेता संघ अंतिम सामना खेळणार आहे याची नोंद घ्या. संघासाठी दुसरे तर वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन आलाय मेडिकल कॉलेजच्या बाजूने वैभव कांबळे. या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभले ते मनोज संगपाळ यांचं मैदानामध्ये आगमन होते. स्पर्धा कमिटीच्या वतीने त्यांचे सरसे स्वागत. प्रत्येक जरा लवकर आवरा यानंतर अंतिम सामना आहे. पंच जरा आपण सूचना द्यायच्या आहेत. सुरेख चेंडू फुलटॉय पाहिजे तितका सुंदर असा रिव्हर्सिप मध्ये फटका मारतोय प्रतीक पाटील. 6 धावेसाठी उत्तुंग असा षटकार प्रतीकाच्या बॅट मधून निघालेला. या 6 धावेने संघाची धावसंख्येत झपाट्याने वाढ. संघाची धावसंख्या ती 18. एक युवा खेळाडू आहे प्रतीक पाटील सुरेख अशी फलंदाजी करतोय. सत्तर धावांचं उद्दिष्ट घेऊन आलेला हा सचिन चौगुले स्पोर्ट्स संघ. सलामीचा फलंदाज प्रतीक पाटील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीचा तितकाच सुरेख फटका. एका धावे समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 19.
सामन्याला सुरुवात. वैभव त्याचा सामना करेल गोटू माने. सुरेख चेंडू बॅटची हलकीशी कडकून गेला थडम्याच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सतीश एका धावेर समाधान मानावं लागते. बिनबाद 20 अशी धाव संख्या आहे. तीन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अद्याप हे 3 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा सुरेख चेंडू तितकाच सुंदर असा फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक सचिन सुंदर असे क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एका धावे समाधान मानावं लागते. धावसंख्येत बदल. धावसंख्येत 21. सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाचे सलामीचे फलंदाज प्रतीक व गोटू माने. स्लोअर पडलेला चेंडू. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार. 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या ती बिनबाद 25. चालू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना. फलंदाजी करत असलेला संघ आहे सचिन चौगुले स्पोर्ट्स तर क्षेत्ररक्षण करत असलेला संघ आहे तो श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स. मर्यादित 6 षटकामध्ये 69 अशी धावसंख्या केली व 70 धावांचं उद्दिष्ट ठेवले ते सचिन चौगुले स्पोर्ट्स संघासमोर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितकाच सुंदर असा कव्हर ड्राईव्ह फटका गोटू माने याच्या बॅट मधून. हा सलग दुसरा चौकार. या 4 धावेने संघात धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या ती 29. सामना 6 षटकांचा आहे. 24 चेंडू मध्ये 41 धाव्यांची गरज. जिंकण्यासाठी 24 चेंडू 41 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. ओंकार खामकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर अंतिम सामना आहे. आपल्यातीलच एक विजेता संघ अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी पंचांची भूमिका तितकीच महत्वाची अशी आहे. मेन पंचायत ते अनिकेत भुजडे तर स्कोअरलेग पंचायत ते इम्रान इनामदार. स्कोरच्या भूमिकेत संकेत लांडगे व सलीम शेख. तर ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. याचे त्याचे सर्व ओमकार पाटील, विशाल कुपेकर व इंद्रजित बावडेकर यांच्या सहकार्यातून या ठिकाणी युट्यूब लाईव्ह प्रथमच बावडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसऱ्यासाठी घेऊन आलाय स्वतः कर्णधार ओमकार खामकर. स्ट्राईकवर आहे तो देखील सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आहे प्रतीक पाटील. सुंदर असे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. दरम्यान सामन्याला सुरुवात. ओमकार त्याचा सामना करेल प्रतीक. फुलटॉस पाहिजे चेंडू. थडम्याच्या ठिकाणी थोडस खराब असे क्षेत्ररक्षण दीपक गराडे यांच्याकडून. एक अष्टपैलू खेळाडू आहे दीपक गराडे.
सुरेख चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू मागे क्षेत्ररक्षक सारंग सुंदर असं क्षेत्ररक्षण तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश येत आहेत. भैया हो भैया दोघे फायनल टीम मध्ये पॉटले आहे म्हणा संध्याकाळी जेव्हा सयाजी नाही म्हणा ब्लूट केलंच नका तू नाही पुन्हा एकदा हॅलो 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 गोटो माने याच्या बॅट मधून काय आरती बाबा हॅलो बाबा योग्य जाऊ हे माईक बंद पडलाय हो शिक्षण घेतलं लाईट आहे बरं का हाय लाईट लाईट आहे की आता किती घेतलं घेतले रे आरती झाला हॅलो रे हॅलो ए कोणत्या झाला रे हॅलो हॅलो कोणता हॅलो किती बंद झाले 3 बॉल 4 झाले 4 2 काढल्यात का गोट्या पडले ते 2 ऍड केले ते मला माझं चुकलं असतं माहिती आहे बरोबर आहे काय 40 झाला रे हा हा 5 बॉल झालं अजून अपडेट केला 5 चेंडूचा खेळ हॅलो 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 बरोबर आहे काय 39 40 आता हे करून काढल्या आता हॅलो बरोबर आहे काय लास्ट बॉल आहे काय हॅलो हॅलो सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक आदित्य पिसाळ थोडस खराब असं क्षेत्ररक्षण षटक संपतंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन चौले स्पोर्ट्स संघाची धावसंख्या ती 42 सचिन चौले स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज 18 चेंडू 28 धावा
कर्णधार वायर जमिनी टाकलं त्या पाणी हे जर पाणी वरती ते बाजू टाकले आणि वायर घातलं केला बंद नको कॅप्टन हा बोला की 5,000 का पण हॅलो हा ओके हॅलो नाही पाठवून मी यायचे धन्यवाद पारखे साहेब. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक तत्पूर्वी एका धावेत समाधान मानावं लागते. शांत एवढा आहे मित्र आहे
तीन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा छोटू त्याचा सामना करेल. कर्णधार प्रतीक पाटील. जीवदान मिळत आहे. एका धावेवर समाधान मानावं लागते प्रत्येकाला. तत्पूर्वी सांगायची धावसंख्या होती ती 47. दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत प्रतीक व गोटू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अंबर. यावेळी मात्र कोणतीही चूक होत नाही. झेलबाद होतोय गोटू माने. पहिला धक्का बसतोय सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाला. गोटू याच्या स्वरूपात प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना फलंदाजी करत असलेला संघ आहे सचिन चौगुले स्पोर्ट्स. तर क्षेत्ररक्षण करत असलेला संघ आहे श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स. मर्यादित 6 षटकामध्ये 69 अशी धावसंख्या केली होती व 70 धावांचं उद्दिष्ट ठेवले ते सचिन चौगुले स्पोर्ट्स संघासमोर. पहिला धक्का बसतोय गोटू माने याच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज एक आयकॉन खेळाडू अनिकेत माने ज्याला बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे. पाहूया आपल्या संघाला एक हाती सामना जिंकून देऊन अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून देतोय का ते. सामना त्वरित चालू करायचा आहे. यानंतर एक अंतिम सामना होणार आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात. सुरेख चेंडू जोरकस हिट करत होता. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1/48. जिंकण्यासाठी सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाला 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा. जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यापूर्वी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आहे शिवदत्त स्पोर्ट्स महाराज सेना. सामना त्वरित चालू करायचा आहे. कर्णधार ओंकार कामकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघासाठी 5वं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. मार्केट यांच्या बाजूने चरण त्याचा सामना करेल एक आयकॉन खेळाडू अनिकेत माने ज्याला बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे. या सामन्यासाठी पंचांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. मेन पंचायती अनिकेत बुचडे तर स्क्वेअर लेग पंचायती इम्रान इनामदार. तर या सामन्यासाठी स्कोररची भूमिका पार पाडतायत माझे साथी समालोचक संकेत लांडगे अभंग कदम. सामन्याला सुरुवात. चरण त्याचा सामना करेल अनिकेत. 12 चेंडू 22 धावा. सुरेख चेंडू आणि दुसरा धक्का बसतोय. सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाला पायचीत बांधून परततोय अनिकेत माने. सुरेख असा चेंडू टाकतोय चरण.
पायचीत बांधून परत अनिकेत माने त्याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज संकेत रेडकर, एक युवा खेळाडू आहे, वायर स्पोर्ट्स संघाकडून खेळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चरण सामना करेल नवीन फलंदाज संकेत रेडकर. 11 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. सुरेख चेंडू नीट सगळं समजत नाही. संकेत याला बाकीचं काम पूर्ण करतोय. स्वतः एसटी रक्षक अमित कारंडे, सुंदर असं एसटी रक्षण. पुन्हा सुरेख चेंडू तितका सुंदर फटका आणि झेलबाद होतोय. तिसरा धक्का बसतोय. संकेत याच्या स्वरूपात वैभव सुंदर असा झेल टेपतोय वैभव. तिसरा धक्का बसतोय सचिन चौले स्पोर्ट्स संघाला. त्याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज पवन पाडळकर. कुणाला कोणाला नवीन फलंदाज पवन पाडळकर. चरण कांबळे खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अद्याप ही जिंकण्यासाठी सचिन चौले स्पोर्ट्स संघाला 9 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. पवन यानंतर अंतिम सामना होणार आहे याची नोंद घ्या. सुरेख चेंडू रिव्हर्सिव्ह पद्धतीचा फटका मारायचा होता. प्रयत्न फसतोय. पवन याचा रिव्ह्यू घेतलेला आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 बाद 49. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. जोपर्यंत प्रतीक पाटील स्ट्राईकवर आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 21 धावा करून खेळतोय. नंदू उल्पे आपण टॉस साठी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. नंदू उल्पे सप्ते मॅच या तुम्ही. सामन्याला सुरुवात. अखेरचा चेंडू चरण याचा सामना करेल प्रतीक. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. प्रतीक याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार.
या 4 धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 बाद 53. सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाचे अर्धशतक फलकावर. जिंकण्यासाठी सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाला 6 चेंडूमध्ये 17 धावेंची गरज. 6 चेंडू 17 धावा. सामना त्वरित चालू करा. यानंतर अंतिम सामना आहे बावडा प्रीमियर लीग. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. 6 चेंडूमध्ये 17 धावेंची गरज. या स्पर्धेसाठी प्रथमच युट्यूब लाईव्ह कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट याचे सर्व ओमकार पाटील, विशाल कोपेकर व इंद्रेश बावडेकर यांच्या सहकार्यातून युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना सचिन चौगुले स्पोर्ट्स विरुद्ध श्रीकांत चव्हाण स्पोर्ट्स. 6 चेंडूमध्ये 17 धावेंची गरज आहे. संघासाठी 6वं व अखेरचं षटक घेऊन आलाय मेडिकल कॉलेजच्या बाजूने वैभव. त्याचा सामना करेल पवन पाडळकर. पाहूया आपल्या संघाला सामना जिंकून देऊन अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून देतोय का ते. 6 चेंडू 17 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. ओमकार खामकर, इम्रान इनामदार, आपण वारंवार सूचना द्यायच्या आहेत. सामन्याला सुरुवात. 6 चेंडू 17 धावा. सुरेख चेंडू ब्लॉकर पतीचा एका धावेसाठी समाधान मानावं लागते पवन याला. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 बाद 54. पाच चेंडू मध्ये 16 धावेंची गरज. 5 चेंडू 16 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. सामना निर्णायक क्षणी आलेला आहे. 5 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर आलाय प्रतीक पाटील. कर्णधार ओमकार खामकर जरासं आवर्त घ्यायचा आहे. यानंतर एक अंतिम सामना आहे याची नोंद घ्यायची आहे. विजेता संघ अंतिम सामना खेळणार आहे. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटांमध्ये सामना संपलाच पाहिजे. आपल्याला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. छोटू संगपाळ 5 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली पाहिजे. चला सामना चालू करा. सामन्याला सुरुवात. 5 चेंडू 16 धावा. एक चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 2 धावा मिळतात या चेंडूवर. या 2 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 56. अखेरच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी सचिन चौगुले स्पोर्ट्स संघाला 4 चेंडूमध्ये 14 धावेंची गरज. 4 चेंडू 14 धावा. एक षटकार व एक चौकार या सामन्यातील निर्णय बदलू शकतो. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका.
चेंडू हवेत आहे आणि सुरेख असे क्षेत्ररक्षण चरण याच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण करतो सीमेरेषेवर. तीन चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू 12 धावा. तर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभले ते जे.के. पाटील सर यांचं मैदानामध्ये आगमन होते. स्पर्धा कमिटीच्या वतीने त्यांचं सरस स्वागत. तीन चेंडू 12 धावा. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकवर प्रतीक पाटील. सुरेख चेंडू तितका सुंदर फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक छोटू संगपाळ आणि झेलबाद होतोय. चौथा धक्का बसतोय. सुरेख अशी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी प्रतीक पाटील. सगळे क्षेत्ररक्षक जागेवर भरा. सगळे क्षेत्ररक्षक जागेवर भरा. सामना लगेच चालू करायचा आहे. छोटू संगपाळ सगळे जागेवर उभं राहा. शिवदत्त स्पोर्ट्स कर्णधार नंदकुमार उल्पे आपण नाणेफेकीसाठी येत आहे. प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. तर प्रतीकाची जागा घेण्यासाठी आला नवीन फलंदाज अकबर. खूपच सुरेख अशी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. जवळजवळ एक हाती सामना जिंकून देतोय का असं वाटत होतं, परंतु जेलबादून परततोय. अद्याप जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. 2 चेंडू 12 धावा. ओमकार खामकर शेवट 1 मिनिट राहिलाय. सामना त्वरित चालू करायचा आहे. सुरेख चेंडू पायचीची अपील फेटाळून लावतायत कडक पंच इम्रान. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर होणारा अंतिम सामना शिवदत्त स्पोर्ट्स विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. या सामन्याची नाणेफेकी प्रमुख पाहुणे जे.के. पाटील सर्व संतोष गायकवाड दादा यांच्या शुभ हस्ते. फुलटॉस मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कर्णधार ओमकार खामकर आपण नाणेफेकीसाठी येत आहे.